जय हरी शेतकरी मित्रांनो, 31 तारखेपर्यंत पीक विमा भरायचा आहे। आज 26 तारीख आहे आणि तुम्हाला सांगतो कृषी संचालक विनय कुमार आपटे आवाहन करायलेत शेतकऱ्याला की पीक विमा भरा, पीक विमा भरा। राज्य सरकारच्या जाहिराती चालू आहेत, पीक विमा भरा, पीक विमा भरा। पण आता देवा भाऊ शेतकरी असे हुशार झालेत, आता किती कशाच्या जाहिराती केल्या तरी लोकायला काय खरं हे सगळं लक्षात आले। आता तुम्हाला सांगतो शेतकरी खरंच चॅलेंज नाही, आता इतके हुशार झालेत। 1 रुपयात पीक विमा योजना होती तेव्हा शेतकऱ्यांनी पीक विमा कसा भरला, 1,68,42,542 शेतकऱ्यानं त्या योजनेत लाभ घेतला होता आणि त्यावेळेस शेतकऱ्यांना बऱ्यापैकी पीक विमा सुद्धा मिळालेला होता। आणि आता ही सुधारित पीक विमा योजना आणली का, या पीक विमा योजनेमध्ये काय होतंय आता तुम्हाला वाटत असेल की आता हे ट्रिगर हटवले आणि 1 रुपयातली बंद केली म्हणूनच शेतकरी पीक विमा भरण्यात शेतकरी लय हुशार झाले। त्याच्याही पुढं एका जिल्ह्याचं उदाहरण देऊन की त्या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम किती गेली आणि पीक विमा किती मिळाला हे सगळं सविस्तर सांगणार आहे। पण शेतकरी आता हुशार झालेत, याच्यात लय आनंद आहे। त्यामुळे आपली माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याला शेअर करा। आता 1 रुपयातली पीक विमा योजना होती तेव्हा 1,68,42,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला। आता बऱ्याच जणांना वाटतं 1 रुपयातली होती म्हणून नंतर जे 1.5% रक्कम भरायची, 2% रक्कम भरायची म्हणून शेतकरी भरण्यात किंवा ट्रिगर हटवलेत। ट्रिगर हटवले हे एक कारण आहे त्याच्यात, कारण ट्रिगरच्या माध्यमातून शेतकऱ्याला पीक विमा मिळत होता। पण याच्यात आता तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी तरी कसा बसा भरला, पण या वर्षीची परिस्थिती अशी आहे, आतापर्यंत फक्त 25,54,000च अर्ज पीक विम्याचे आलेले आहेत। आता 1 रुपयातली पीक विमा बंद केल्यानंतर, ट्रिगर हटवल्याच्या नंतर सुद्धा मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी पीक विमा भरला, त्यामध्ये 93,80,000 अर्जाच्या तुलनेत आतापर्यंत फक्त 25,54,000 अर्ज आलेत। म्हणजे किती शेतकरी घटलेत, म्हणजे शेतकऱ्याच्या या गोष्टी लक्षात आलेत। आता तुम्हाला जालना जिल्ह्याची गेल्या वर्षीची पीक विम्याची परिस्थिती सांगतो। जालना जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी 2025-26च्या खरीप हंगामामध्ये 2,61,726 शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी 5,54,928 अर्ज दाखल केले होते आणि या शेतकऱ्यांनी 3,17,669 हेक्टरवरील पिकांसाठी एकूण 30,78,00,000 रुपये पीक विमा हप्ता भरला होता। आणि या योजनेअंतर्गत संबंधित विमा कंपनीला शेतकऱ्यांच्या योगदानासह राज्य सरकारची रक्कम आणि केंद्र सरकारची रक्कम असे मिळून 206,20,00,000 रुपये मिळणार। मात्र या कंपनीला मिळत असताना प्रत्यक्ष नुकसान भरपाईच्या वितरणात सगळ्यात मोठी तफावत आहे। ती बघा अशी आहे की विमा कंपनीनं जिल्ह्यातील 64,328 शेतकऱ्यांना एकूण फक्त 3,15,00,000 रुपये विमा मंजूर केला होता। मात्र यापैकी केवळ 11,800 शेतकऱ्यांनाच 1,92,00,000 रुपये हे वितरित करण्यात आले। आता उर्वरित जे काही 52,000हून अधिक शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना अजूनही रक्कम मंजूर झाली नाही। आणि यामध्ये महत्त्वाचं आहे की 1,000 रुपयापेक्षा जर पीक विमा मंजूर झाला तर त्या शेतकऱ्यांना कमीत कमी 1,000 रुपये पीक विमा वितरित करणं गरजेचं आहे, अशी त्यामध्ये तरतूद आहे। मात्र तो सुद्धा आणखी शेतकऱ्यांना वितरित झाला नाही। याचं कारण आहे शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध न झाल्याने 1,34,00,000 रुपये वितरण हे रखडलेलं आहे आणि शेतकरी नुसती मागच्या वर्षीच्या पीक विम्याची वाट पाहलेत। आणि यामध्ये महत्त्वाची गोष्ट, ट्रिगर हटवले हे तर कारण आहे, मात्र खरीप 2025चा शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, कारण मागच्या वर्षी एवढी अतिवृष्टी झाली होती, शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि तो पीक विमा न मिळाल्यामुळं यावर्षी पीक विमा भरणाऱ्यामध्ये सर्वाधिक घट झालेली आहे। हे सगळ्यात मोठं कारण आहे, कारण पीक विमा शेतकरी आपलं नुकसान झाल्याच्या नंतर आपल्याला नुकसान भरपाई मिळावी म्हणून भरतो, त्या पीक विमा कंपनीचं घर भरण्यासाठी भरत नाही। त्यामुळं तुम्ही या वर्षीचा पीक विमा भरला का, नक्कीच कमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। धन्यवाद।